नमस्कार. निसर्ग राजा हवामान अंदाजामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज 10 मे 2026 आहे. बघा शेतकरी मित्रांनो, आज आपण बघणार आहे की मान्सून हा महाराष्ट्रावर कधी येणार आहे. अंदमान निकोबार बेटापासून केरळ महाराष्ट्रापर्यंत किती तारखेला येण्याची शक्यता आहे. बघा सध्याच्या कंडिशनला बंगालच्या उपसागराच्या दक्षिण बाजूला एक सायक्लोनिक सिस्टम चालू आहे. म्हणजे ओलावा गोळा करण्याचं किंवा बाष्प गोळा करण्याचं काम सध्याच्या कंडिशनला या भागांमध्ये दिसत आहे. तर त्याचं रूपांतर लो प्रेशर मध्ये जवळपास 13 तारखेला होण्याची शक्यता आहे. कमी दाबाचं क्षेत्र 13 तारखेला डेव्हलप होण्याची शक्यता आहे. सध्याच्या कंडिशनला सुद्धा बंगालच्या उपसागरावर व अंदमान निकोबार बेटाकडे सुद्धा पाऊस चालू आहे. पण जे नैऋत्येकडून येणाऱ्या मान्सून वारा किंवा मान्सूनचा पाऊस जो म्हणतो आपण, तो या निकोबार बेट जे आहे त्या निकोबार बेटच्या दक्षिण बाजूला 14 तारखेला दाखल होण्याची शक्यता आहे. तर उत्तर बाजूपर्यंत 17 तारखेला मान्सून हा दाखल होण्याची शक्यता आहे. काही हवामान तज्ञ सांगताय की 17 तारखेला अंदमान निकोबार बेटावर दाखल होईल. पण या अंदमान आणि निकोबार बेटाचा अंतरच हा 700 किलोमीटरचा अंतर आहे. तर हा संपूर्ण कव्हर करण्याला सुरुवात त्याची 14 तारखेपासून 17 तारखेपर्यंत हा संपूर्ण अंदमान निकोबारचा बेट हा कव्हर होईल. आणि त्यानंतर हा जो लो प्रेशर आहे तो पूर्व भारताकडे, जसा भारताचा जो पश्चिम बंगाल आहे, जवळपास मिझोरम, ओडिसा या भागांकडे किंवा बंगाल, पश्चिम बंगाल आहे, म्यानमार आहे, थायलंड आहे, या देशांना सुद्धा, म्यानमार देशाला, थायलंड, व्हिएतनाम, आणखी तिकडे नेपाळ पण आहे वरती, भूटान पण आहे आणि वरती चायना पण आहे. या सर्व भागांना हा मान्सूनचा पाऊस जाण्याची शक्यता राहील. तर त्यानंतर पुन्हा जो श्रीलंका आहे, या श्रीलंकेला 20 तारीख ते 22 तारखेच्या दरम्यान मान्सून दाखल होण्याचे चान्सेस सध्याच्या कंडिशनला आपल्या अभ्यासानुसार दिसत आहे. आणि जो भारताचा दक्षिण बाजू जो आहे, आपण कोमरिन क्षेत्र जे म्हणतो आपण, जो कन्याकुमारीच्या दक्षिण बाजूला जे आहे, तिथे मात्र 22 ते 24 तारखेला दाखल होण्याची शक्यता आहे. आणि केरळला हा नैऋत्येकडून येणारे जे मान्सूनी वारे आणि मान्सूनी पाऊस जो म्हणतो आपण, हा पाऊस केरळला जवळपास 27 तारखेला दाखल होण्याचे चान्सेस सध्याच्या कंडिशनला आपल्या अभ्यासानुसार दिसत आहे. आणि त्यानंतर तो पाऊस पुन्हा कर्नाटककडे जाईल. कर्नाटकच्या काही भागांना 28 ते 30 मेच्या दरम्यान, 28 मे ते 30 मेच्या दरम्यान कर्नाटक राज्यामध्ये मान्सून दाखल होईल. तर गोवा राज्यामध्ये 30 मेच्या आसपास, यामध्ये 1-2 दिवस मागे किंवा पुढे होऊ शकता. आणि महाराष्ट्राचा जो दक्षिणी कोकण म्हणतो, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूरचा काही भाग, या भागांना 1 तारखेच्या ते 4 तारखेच्या दरम्यान या दक्षिण कोकणामध्ये, दक्षिण महाराष्ट्रामध्ये, जो दक्षिणी तळकोकण जो म्हणतो त्या कोकणामध्ये 1 तारीख ते 4 जूनच्या दरम्यान महाराष्ट्रात पाऊस दाखल होण्याचे चान्सेस आहेत. तसेच मुंबईपर्यंत हा पाऊस जवळपास 4 तारखेपासून 7 जूनच्या दरम्यान या मुंबई शहराच्या आसपास जाण्याची शक्यता आहे. आणि त्यानंतर जो मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा जो म्हणतो आपण, या मराठवाडा, मध्य महाराष्ट्राचा छत्रपती संभाजीनगर जिल्हा सुद्धा त्यामध्ये आहे, या भागांना 6 जून ते 12 जून दरम्यान मान्सून दाखल होण्याचे चान्सेस आपल्या अभ्यासानुसार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर आपल्या शेतीचे कामे आटपून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर जो उर्वरित जो विदर्भ आहे, विदर्भात मात्र 10 ते 15 जूनच्या आसपास मान्सून दाखल होईल. आणि उर्वरित जो भाग महाराष्ट्राचा राहील त्या 18 तारखेपर्यंत कव्हर होण्याचे चान्सेस आहे. आणि यामध्ये सुद्धा जो काही भाग सुटतो, जो 10 ते 15%, 20% जो भाग सुटत असतो, त्यामध्ये तो सुद्धा पुन्हा 22 जून ते 28 जून, 30 जूनच्या दरम्यान हा भाग सुद्धा पुन्हा कव्हर होण्याचे चान्सेस उर्वरित भागांचे आहे. त्यानंतर तसाच तो गुजरात, मध्य प्रदेश आणि इकडे हे आरावली पर्वत आहे, या आरावली पर्वतीच्या पूर्व बाजू आणि आरावली पर्वतीपासून उत्तर भारताकडे, हा उत्तराखंड इकडे, या भागांकडे मान्सून दाखल होत असतो. हा जवळपास सर्वत्र मान्सून दाखल. आणि इकडून जो आपण बंगालच्या उपसागरातून जो पाऊस जातो, तो इकडे पूर्व भारताकडे जाऊन इथे जी पर्वतरांगा आहे, हिमालय, याला लागून असा पुन्हा उत्तर भागांकडे जात असतो असा. तर हा संपूर्ण भारत कव्हर करण्याचे जवळपास 15 जुलैपर्यंत संपूर्ण भारत कव्हर होण्याचे चान्सेस या वर्षी मान्सूनचे आहे. मान्सूनची सुरुवात आपण मागेही सांगितलं होतं 1 महिन्यापूर्वी,
त्याच तारखांवरती त्याच अंदाजावरती आपण परफेक्ट पुन्हा हवामान अंदाज काढलेला आहे. जो आपण मागे अंदाज दिला होता त्याच अंदाजावर आणि त्याच तारखेवरती मान्सून येण्याचे चान्सेस आपण जसं सांगितलं होतं तसंच 1-2 दिवस मागे पुढे होऊ शकतो. या व्यतिरिक्त मान्सून मागे पुढे होणार नाही. तर बघा शेतकरी मित्रांनो, त्यामुळे आपल्या जे शेतीचे कामे जे आहे ते लवकरात लवकर करून घ्यायचे आहे. कारण की अंदमान आणि निकोबारचे जे बेट आहे त्या दक्षिण भागांपर्यंत इंदिरा पॉइंट पर्यंत 14 मेलाच मान्सून दाखल होईल. त्यानंतर निकोबार आहे, त्यानंतर कोवरी आहे, त्यानंतर लिटल अंदमान आणि दक्षिण मध्य अंदमान आणि निकोबार या सगळं अंदमानचा उत्तर भागांपर्यंत 17 ते 18 तारखेपर्यंत अंदमान निकोबार पूर्ण कव्हर होणार आहे. आणि असा महाराष्ट्रापर्यंत मान्सून दाखल होण्याचे चान्सेस सध्याच्या कंडिशनला आपल्या अभ्यासानुसार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर आपले शेतीचे कामे करून घ्या. आणि या वर्षी अल निनोचा इफेक्ट सुद्धा मान्सूनवरती मान्सूनच्या मध्यानंतर होण्याचे चान्सेस असल्यामुळे पेरणी करताना घाई करू नका. जवळपास 6 इंचाची वोल होऊ द्यायची आणि मगच पेरणी करायची, याची सुद्धा शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची. यावर्षी कोरड्यामध्ये पेरण्या करायच्या नाही. काही जो भाग सुटणार आहे त्यामध्ये आपला बियाणंचं नुकसान झालं नाही पाहिजे. आणि यावर्षी कमी पाण्यावरील जे बियाणं आहे, काही बियाणे असे असतात का ते कमी पाण्यावर येतात, अशा बियाण्यांचं आपल्याला यावर्षी निवड करायची आहे. जेणेकरून कमी पावसात आपलं पीक सुद्धा चांगलं आलं पाहिजे आणि जास्तही पाऊस झाला काही भागांमध्ये तर ते सुद्धा त्याने ऍडजस्ट केलं पाहिजे. अशा बियाण्यांची निवड सुद्धा आपल्याला यावर्षी करायची आहे. धन्यवाद.